खबर कुंभ नगरी नासिक से है। नासिक शहर सहित ग्रामीण क्षेत्र में हुई लगातार भारी बारिश के कारण नंदिनी नदी में बाढ़ आ गई, जिससे नदी किनारे बसे कई रियासती इलाकों में पानी घुस गया। स्थिति गंभीर होने पर प्रशासन द्वारा नागरिकों को सुरक्षित स्थानों पर स्थानांतरित किया गया। घटना के बाद हुए नुकसान का जायजा लेने और पीड़ितों को मुआवजा देने का आश्वासन के लिए प्रभाग क्रमांक 26 के साहू नगर और भोर बाबर नगर तथा नंदिनी नदी किनारे के क्षेत्रों का दौरा किया। इस दौरान कुंभ मेला मंत्री माननीय गिरीश भाऊ महाजन, महापौर हिम गौरी आंकड़े, आयुक्त खत्री, सतपुर विभाग के अधिकारी सुनील राजभोग सहित अन्य अधिकारियों ने मौके पर पहुंचकर स्थिति का निरीक्षण किया। प्रभावित नागरिकों को आश्वस्त किया है कि सभी को उचित मुआवजा दिलाया जाएगा। इस मौके पर गठ नेते श्याम बड़ोले, स्थानीय समिति सभापति मछिंद्र सानप, नगर सेवक सुधाकर बड़गुजर, निपित इंगोल, शरद पडोल, साधना मटोले, नेता ताईस यादव तथा भाजपा पदाधिकारी अविनाश नेरे, प्रशांत मेरे, अतुल पवार सहित अन्य कार्यकर्ता उपस्थित रहे। जहां वंदे भारत न्यूज के संपादक साधते हुए महापौर और NSMC आयुक्त मनीषा खत्री खास बातचीत की है। ऑलरेडी मेयर मॅडमनी पण सांगितलं आहे आणि आता आपण 2-3 ठिकाणी जिथे लोकांना शिफ्ट केलं तिथे त्यांची सोय करतोय महानगरपालिकेतर्फे। मेयर मॅडमनी ऑलरेडी आदेश केलेले आहे की आपल्याला तिथे जे काही वाटप वगैरे आणि जे वस्तू आहे ते आपण त्यांच्यासाठी काही नुकसान झालं असेल तर ते पण आपण त्याची येस ते करू। आणि आता एवढा काही धोका नाही राहिला आहे, फक्त थोडंसं ट्रॅफिक होऊ नये किंवा रस्त्यात त्यांची गाडी जे खड्डे थोडे आता खूप पाऊस झालाय 6-1 तासात, तर त्यासाठी सतर्क राहावे आणि आज ट्रॅव्हल जे आहे कुठल्याही प्रकारचं ते टाळावे। उद्यापासून आय थिंक आपली नॉर्मल होऊन जाईल। येणाऱ्या काळात नाशिककरांना अजून तुम्ही काय सांगणार? मोसमच्या विभागाने तुम्हाला काय माहिती दिली? नवीन तर सध्या अजून ते काय दर 3 तासाने नवीन माहिती येतो। जर काही आम्हाला माहिती अशी प्राप्त झाली की कुठे आपल्याला लक्ष ठेवण्याची गरज आहे ते इमिजिएटली आपण आपले सोशल मीडिया हँडल्स आणि न्यूज आउटलेट्स वरून ते कम्युनिकेट करतो। धन्यवाद। सर्व नाशिककरांना माझं एकच म्हणणं आहे की जर का गरज नसेल तर बाहेर पडू नका, कारण जिकडे तिकडे पुराची वाट आमच्या इथे पण खूप घरांमध्ये पाणी घुसलेलं होतं, खूप नुकसान झालेलं आहे। तू अजून नाशिककरांना काय सांगू इच्छितो? जर पाऊस पडत असताना तुम्ही कुठं जायचं नाही जायचं काय सांगणार? नाशिककरांना काय आवाहन करणार? मी नाशिककरांना एवढं सांगेन की डोक्याच्या ठिकाणी जिथे पूर असेल तिथे जाऊ नका। साहेब या पुढे प्रभाग क्रमांक 26 चे नागरिक, अर्ध्या रात्री जनतेला काही त्रास झाला तर सगळ्यात प्रथम धावून जाणारी व्यक्ती। साहेब तुम्ही आजच्या घटनेवर काय सांगणार? नाशिक मध्ये पावसाने थैमान घातलेला आहे, याच्यावर तुम्ही नाशिकच्या नागरिकांना काय सांगणार, काय आवाहन करणार? काल राज्याने नाशिकमध्ये अतिवृष्टी आणि ढगफुटी होईल असा अंदाज व्यक्त केलेला होता, परंतु काल दिवसभर पाऊस न पडता रात्री 12:30ला पावसाची संततधार सुरू झाली आणि बघता बघता 7 ते 8 तास एवढा जोराचा पाऊस झाला। पूर्ण नाशिक हे जलमय झालेलं आहे। आणि आमचा प्रभाग क्रमांक 26 शाहू नगर मध्ये बोर बाबा नगरचा हा नंदिनी नाल्यालगतचा जो भाग आहे त्या झोपडपट्टीत पाणी घुसलं आणि सकाळपासून आम्ही या ठिकाणी सर्व पदाधिकारी असो, स्थानिक नगरसेवक होतो, सर्वच्या सर्व या ठिकाणी उपस्थित आहोत। लोकांना इथून स्थलांतरित केलं, शाहू नगरच्या सामाजिक गृहामध्ये स्थलांतरित केलं। तिथं नगरसेविका नयना जाधव यांनी त्यांना नाश्ता अवेलेबल करून दिला आणि या ठिकाणी सर्व लोकप्रतिनिधी, सर्व कार्यकर्ते तत्पर आहेत। इथं कुठलीही जीवितहानी झालेली नाही। धन्यवाद। 1 मिनिटात तुम्ही शॉर्टकट तुम्हाला काय बोलणार, नाशिकला काय आवाहन करेल? मी जर प्रश्न विचारायला लागलो तर दिल्लीवादी बातमी हे बघा आम्ही प्रभाग क्रमांक 26 मधनं बोरुबाबा नगर नंदिनी नदीच्या किनाऱ्यावरून बोलतोय। आता माझ्या बरोबर अशोक भाऊ पण आहेत। आणि काल जो रात्री पाऊस झाला हो, अतिशय संततधार पावसामुळे या नंदिनी नदीला जो पूर आला, परंतु येथील स्थानिक सर्व नगरसेवक, अशोक भाऊंसारखे कार्यकर्ते यांनी अगदी जीवाची बाजी लावून इथं प्रत्येक वेळेला त्यांनी हजर राहून, परंतु जनतेने संयम ठेवला आणि ईश्वर कृपेने कुठल्याही प्रकारची इथं हानी झालेली नाही। त्याबद्दल मी निसर्गाचे सुद्धा अभिनंदन करतो आणि प्रशासनाचे करतो। आम्ही रस्त्यावरती होतो ना, त्याच्याकरताच होतो। बरं, आज जे काही झालेलं आहे आपण पाहता आहे की सन्माननीय मंत्री महोदय गिरीश भाऊ महाजन स्वतः इथे उपस्थित होते। पूर्ण ताफा होता, आम्ही प्रशासन सगळे सोबत इथे उतरलेलो आहोत आणि प्रत्येक ठिकाणी व्हिजिट देतोय, लोकांच्या काय काय गरजा आहे ते पाहतोय। आपण हे बघा, मागच्या 40 तासामध्ये
जवळजवळ 300 mm चा पाऊस झालेला रेकॉर्ड झालेला आहे आणि या 40 तासामध्ये एकही जीवितहानी नाही झाली. हे आपली अचीवमेंट म्हणता येईल की हे एक ट्रायल बेसिस चालू आहे कुंभच्या धर्तीवरती. आणि आता जिथे जिथे आपले ब्लॅक स्पॉट्स झालेले आहेत ते माहिती आहे, जिथे ते गॅबियनचं काम आपल्याला करायचं आहे ते आपण सगळं करून घेणार आहोत. आताच सन्माननीय मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की कुठेही नाशिकमध्ये जिथे जिथे अशा पद्धतीने गॅबियनचा त्रास आहे, वॉल नसल्यामुळे अशी आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते, ते तात्काळ त्याचा DPR बनवायला लावलाय आणि तो आम्ही शासनाकडे ह्या कुंभसाठी पूर्ण करून घेणार आहे. आणि सन्माननीय मुख्यमंत्री असतील, सन्माननीय गिरीश भाऊ असतील, उपमुख्यमंत्री असतील, सगळ्यांनी हे सांगितलंय की नाशिकसाठी कुंभासाठी जेही काही लागणार आहे ते इथे मिळणार आहे. आपल्या नाशिककरांना फक्त एवढी विनंती आहे की आता पूर परिस्थिती आहे, आता पावसाचा ओघ थांबलेला आहे, तरी सुद्धा पाणी पाहायला किंवा इतर गोष्टी करण्यासाठी आपण कृपया बाहेर पडू नये. ज्या ज्या ठिकाणी आम्ही लोकांना स्थलांतरित केलेलं आहे किंवा अशा पद्धतीने त्यांच्या घरांमध्ये पाणी घुसलं आहे, आम्ही त्यांना सगळी व्यवस्था करतो आहे. त्यांचा जेवणाचा विषय असेल उद्यापर्यंतचा किंवा किराण्याचा विषय असेल, तसे निर्देश दिलेले आहे. आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रत्येक ठिकाणी राज्य सरकारने 1 कोटीचा निधी दिलेला आहे जिथे जिथे खूप जास्त वृष्टी झालेली आहे. त्यामुळे अशा पद्धतीने ही सगळी सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे सध्या तरी. आणि नाशिककरांनी खूप सतर्क राहावं आणि विश्वास ठेवावा की लोकप्रतिनिधी आणि प्रशासन आणि नेते मंडळी सगळे नाशिककरांच्या सेवेसाठी कटिबद्ध आहेत.